काय ग, कुठे पण जाताना ही काय जुनी पुराणी पर्स घेत असते असं म्हणत चक्क चक्क नवऱ्याने मला हे पार्सल आणून दिलं. आता हे पार्सल आणून दिलंच आहे तर म्हटलं चला ओपन करून पण बघूया यामध्ये काय येते. तर या पार्सलमध्ये ना एक बॅग त्यांनी माझ्यासाठी मागवली होती. अशी छोटी छोटी स्वप्न असतात ना आपली, पण ही कधीच पूर्ण होत नाहीत कारण आपले नवरे आपल्याला एवढं कधी ऑब्झर्व करतच नाहीत. तर आमच्या सगळ्या चिल्लर पार्टीचा आज रिझल्ट होता. रिझल्ट घेऊन आभी तर गेला मामासोबत घरी, पण आम्हाला थोडी शॉपिंग करायची होती त्यामुळे आम्ही इथे थांबलो होतो. आता शॉपिंग काय करायची, तर टिफिन बॅग घ्यायची, स्कूल बॅग घ्यायची, या सगळ्या गोष्टींची खरेदी करायची होती. या सगळ्या गोष्टी आपल्या टायमिंगला तर जूनमध्ये आपल्याला घ्याव्या लागायच्या, पण आपल्या पोरांना आत्ताच या सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात कारण लवकरच अभिची स्कूल पण स्टार्ट होणार आहे. आल्या आल्या म्हटलं त्याला सरप्राईज देऊयात, पण आमचे हे पोरगं उठून बसायचे कष्ट सुद्धा घेत नाहीये. येतानाच या सगळ्या गोष्टी मी घेऊन आले होते कारण आज सगळ्या वहिन्यांना मी जेवायला बोलवलं होतं. मस्त गरमागरम कडक कडक जिलेबी मी घेऊन आले होते, पण आणल्या आणल्या ओपन करून ठेवायची लक्षातच नाही राहिली. त्यामुळे जिलेबी थोडीशी सॉफ्ट झाली. आता म्हटलं पटकन सगळा स्वयंपाक करून घेऊया, तोपर्यंत हे पिल्लू उठून रडायला लागलं. या वर्षीचं पहिल्यांदा तो विहिरीवरती पोहायला गेला होता, त्यामुळे बहुतेक त्याला त्रास होत असणार आहे. त्यामुळेच अशी रडारड त्याची सुरू होती. आणि बऱ्याच दिवसांनी आज मी बाजार आमटी बनवायला घेतली होती. आता बाजार आमटीचा स्वयंपाक करायचा म्हटलं की स्वयंपाकाची जास्त झंझट नसते, पण आमच्या या मॅडम आल्या होत्या मदत करायला. आता मदत करतायत की काम वाढवतायत माहिती नाही, पण तिची मम्मी आहे मला मदत करायला. बाहेर मस्तपैकी चूल पेटवली होती. आता बाजार आमटी सोबत कोणाला चपाती आवडते तर कोणाला भाकरी आवडते, म्हणून म्हटलं दोन्ही पण गोष्टी आपण बनवून घेऊयात. आणि असा काही होता आजचा आमचा जेवणाचा मेनू. तसं तर आम्ही संध्याकाळी 7 वाजता जेवण करतो, पण या सगळ्यांना यायलाच 9:30 वाजले. आमच्या झोपण्याच्या टायमिंगला आज आमचं जेवण झालंय. मस्तपैकी सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं आणि लगेचच हे त्यांच्या घरी गेले. आता हे सगळे गेले खरे, पण इकडे एवढा सगळा पसारा पडलाय. मी घेते आता सगळी पटकन भांडी घासून. आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.